स्त्री शक्ती तू तुलाच देवी म्हणते, तुझ्याच पोटी विश्व जन्मते, तुझीच अवघी महती. जरी तू अबला नसे दुर्बला, कशास हा अन्याय, कोणी शापिता कोणी दुःखिता, कोणाचा हा न्याय. एक संगिनी जणू रागिणी, येईल तुझी या भेटी, तिने जन्म हा इथे घेतला सखे तुझ्याच साठी. तुला बनविण्या सशक्त सबला, अन्याय निवारिणी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी. हॅलो, हा श्वेता बोल ग. नाही ग, आज जमणारच नाही. नाही, अजिबात नाही. अगं का काय, आज माझा नवरा दौऱ्यावरून येणार आहे ना. अगं काय करणार, दर 4 दिवसांनी दौऱ्यावर जाणाऱ्या नवऱ्याशी लग्न केलंय ना मी. अगं चालायचंच. काय? अगं नाही, याची कल्पना त्याने मला आधीच दिली होती. हो, आणि मला मान्य होतं म्हणून तर सगळं झालं ना. अच्छा. अगं नाही, आज मी कामावरून जरा लवकरच आले. हो. बरं श्वेता, मी तुझ्याशी नंतर बोलते. चल बाय. हा चल. म्हणजे घरातून बाहेर जा असं सांगेपर्यंत तुझ्या समोर बसतो. चालेल? खुश? हा, आता माझं मन राखण्यासाठी असं गोड गोड बोलतोस आणि नंतर जैसे थे. हे बघ, आता आणखी वेळ वाया घालवलास ना तर जेवण पण कॅन्सल करावं लागेल. म्हणजे हे बघ, मी पिक्चर आणि त्यानंतर जेवण असा छान प्लॅन आखून आलो होतो. आता पिक्चर तर गेलंच आणि तू आता जास्त बडबडत बसलीस, प्रस्तावना वाढवलीस तर जेवणाचा बेत सुद्धा कॅन्सल करावा लागणार. ए नाही, आज बाहेर नाही. आज आपण घरात दोघं स्वयंपाक करूया आणि जेवूया. कसा वाटला प्लॅन? थोडी दुरुस्ती केली ना तर छान. कोणती? एक म्हणजे मी स्वयंपाक करणार हा, आणि दुसरं म्हणजे तू भांडायचं नाहीस. अच्छा, म्हणजे मी भांडते नेहमी. मस्करी केली ग. असली कसली मस्करी करतोस रे. एक तर तू येत नाहीस, किती एकटी पडते. झालं, भांडणाला सुरुवात केलीस परत.
हा बोल ग. आठवण आहे ना, आज येणार होतास तू. अगं बाई, मी ऑलरेडी पोचलोय घरी. काय म्हणतोस? खरं की काय? कुठेस तू? अगं कुठे म्हणजे काय, घरी आहे. खरं की काय? मी लगेच पोचते बघ. लगेच? अगं नाही, तू तुझी कामं आटोपाने ये ना, आरामात ये ना. अरे माझं काम झालंय, मी येतेच. अगं हे बघ नलिनी, उगाच घाई करू नकोस. माझं एक छोटस काम आहे, त्यासाठी मी बाहेर जाणार आहे. त्यामुळे तू अगदी आरामात आलीस तरी चालेल. हे बघ, अजिबात हलायचं नाही घरातून, मी येतेच आहे. चल बाय. अगं पण ऐक ना, अगं नलिनी. पद्माकर राव, पोचा आता. ती यायच्या आत घरी पोचायला हवं. चला. वेलकम वेलकम मॅडम. अरे तू, माझा विश्वासच बसत नाहीये. अगं हो, आधी आत तरी येशील. अरे ते काय नाही, मला वाटलं तू नक्की खोटं बोलतोयस. ए पण आता तू 10-12 दिवस इथेच राहणार आहेस ना? हे बघ, आपण या विषयावरती बोलूया, पण आधी तू जरा शांत बैस. बरं बैस. अच्छा, म्हणजे तू जाणार आहेस? हे बघ, छोटस काम आहे, मग मी आहेच इथे. अरे ते काही नाही रे, तू कुठेही जायचं नाही. तू येणार ना, म्हणून मी चांगल्या 10-12 दिवसाच्या सुट्ट्या काढल्या. हे बघ, तू आता आल्या आल्या भांडणाला सुरुवात करणार आहेस का? मला ना तुझी हीच सवय आवडत नाही. म्हणून मी तुला म्हटलं की तू सावकाश आहे. अगं तू यायच्या आधी मला इथे बरंच काही करून ठेवायचं होतं, माहितीये का? अरे ते सगळं करशील रे, पण मला सांग, तू आता कुठेही जाणार नाहीयेस ना? हे बघ, एक परवा 2 दिवसाचं काम आहे, तेव्हा जाईल. नंतर मग आहेच नाही इथे. परवा कशाला? आत्ताच जा. नलिनी, आता झालं ना परत भांडणाला सुरुवात? नलिनी. काय सगळे दौऱ्यावरचे घाणेरडे कपडे इथेच टाकले. तर दौऱ्यावरचे कपडे तरी धुवायला टाकायचे ना. जाऊ दे, मीच धुवायला घेते. हे नुसतं ना खराब कपडे झालेत. आता खिशात पण काहीतरी कोंबून ठेवले. आपण ना आता बसची तिकीट खिशात. काय बसचं तिकीट याच्याकडे. ह्याच्याकडे कसं काय बसचं तिकीट? इथल्या बसचं ते 24 तारखेचं. पण हा तर त्या दिवशी दौऱ्यावर होता. आणि हे ट्रेनचं 23 तारखेचं. म्हणजे हा 23 आणि 24 ला इथेच होता. माझी गप्पा मारायला आलीस ना तू? हो, त्याच बाबतीत मला तुझ्याशी बोलायचं. मग कसला विचार करतेस? खरं सांगू तुला, 3 वर्ष झाली का आमच्या लग्नाला, तरी अजून माझा नवरा मला कळलाच नाही. म्हणजे कुठल्या बाबतीत बोलतोय? प्रत्येक बाबतीत. आणि आता तर माझा संशय अजूनच बळावत चाललाय. का? काही घडलं का? हो, हे बघ. हे तर लोकल आणि बसचे तिकीट आहेत. हो, त्याच्याच खिशात सापडली आहेत मला 23 आणि 24 तारखेची, ज्या दिवशी माझ्या माहितीप्रमाणे तो दौऱ्यावर होता. काय? हो, त्याची बरीच कागदपत्र चालली मी, पण त्याच्यात बाहेरगावच्या गिरायकाचा एक साधा कागद पण नाहीये. आणि त्याच्या बॅगेतले बरेचसे कपडे मला अनोळखी आहेत ग. सर्व काय बोलतेस तू? का त्याचं कामच असं की घरापेक्षा जास्त वेळ त्याला बाहेर राहावं लागतं, त्यामुळे? हे बघ, मला मान्य आहे हे सगळं. शिवाय तो आता पहिल्यापेक्षा जास्त बाहेर राहायला लागलाय, त्यामुळे आम्ही जास्त भेटतही नाही.
आणि तरीही तो जास्त चिडचिड करतो. अशा अनेक कारणांनी मला त्याच्यावर संशय आहे. मनात संशय आला ना तर समाधान कर. इथून उगाचच तुला मनस्ताप होत राहील आणि तो बळावत राहील. तेच म्हणते ग मी. म्हणजे नक्की काय करू? माझ्या मते तू एक कर. अर्थात ह्या कामासाठी तू दुसऱ्याचा वापर कर. म्हणजे तू यानंतर जेव्हाही दौऱ्यावर जाईल तू त्याचा पाठलाग कर. तो कुठे जातो काय करतो ते बघ. म्हणजे खरं काय ते लगेच समोर येईल. येस, ही छान आयडिया. पण कोण करेल हे काम? चल बुधवारी नक्की येतो. हा आणि नीट राहा, काळजी घे स्वतःची, कळलं का? तूही नीट राहा. हो ग. तब्येतीला जप हो आणि ये. आठवणीने फोन कर. हो ग बाई, चल निघू. चल बाय बाय. बाय बाय. मॅडम ते बाहेरगावी गेलेलेच नाही. काय? मग कुठे गेले होते ते? इथे हा त्यांचा पत्ता. नाही, काही कामानिमित्त गेले असतील ते. नाही, अजिबात नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावर मी पाळत ठेवली होती. ते ह्याच पत्त्यावर गेले. मला वाटलं थोड्या वेळाने बाहेर येतील, पण 2-3 तास झाले ते बाहेर आलेच नाही. मग मी त्या बिल्डिंगच्या वॉचमॅन जवळ चौकशी केली. तेव्हा मला कळलं ते तिथेच राहतात. काय काय बोलतोयस तू? येस मॅम. अरे वा, चहा. थँक्यू. आधी चहा घ्या, नंतरच काम. आणि मी काय म्हणते, दौऱ्याहून कामच करून आलात ना? अगं काम नाही केलं तर पैसे कुठून येतील? पण दौऱ्याहून कामच करून आलात ना तुम्ही? अगं दौऱ्यावरती ही कामं होत नाही, म्हणजे कागदपत्रांची म्हणतोय मी. मी काय म्हणते, तुम्ही इथे ना एखादं ऑफिस टाका आणि दौऱ्यासाठी एखादा माणूस ठेवून द्या. दौऱ्यावरची कामं माणसाला नाही जमणार, त्यासाठी मलाच प्रत्यक्ष जावं लागेल, कळलं का? पण कितीही कामं करायची आणि आराम नको का करायला? आणि कुणासाठी करायचं हे सगळं? आपल्याला एखादं मूल असतं तर? हे बघ सुधा, आता परत तो विषय नको. आपण आपल्या परीनं सगळे प्रयत्न केले की नाही सांग बरं? डॉक्टर झाले, वैद्य झाले, काय करायचं बाकी ठेवलं आपण? नशीबच म्हणायचं, दुसरं काय ना? हे बघ, मला माझं काम करू दे, तू बैस. अहो पण ऐका तरी. ॲडव्होकेट शालिनी.
नमस्कार. नमस्कार, कोण आपण? मी नलिनी. तुमचे मिस्टर आहेत का घरात? हो आहेत ना, पण काय काम होतं तुमचं त्यांच्याकडे? ते मी त्यांनाच सांगेन, तुम्ही त्यांना बोलवा. बरं ठीक आहे, तुम्ही बसा, मी त्यांना बोलवते. मी इथे ठीक आहे. तुम्ही जरा त्यांना लवकर बोलवा प्लीज. ठीक आहे. अहो बघा कोण आले ते. कोण आहे? ही. नलू, तू इथे? अच्छा, तर हा तुझा दौरा आहे? नलिनी, ए नलिनी. सुधा, नमस्कार, मी नलिनी. मला माझ्या नवऱ्याबद्दल केस टाकायची. हे बघा, मला शांतपणे सांगा, नक्की काय घडलंय? 3 वर्षापूर्वी माझं पद्माकरशी लग्न झालं. त्याचं काम म्हणजे असं बाहेरगावचं, म्हणजे तो सारखा दौऱ्यावर असतो. 2-3 दिवस घरी येणार की सारखा दौऱ्यावर. आणि आमचं लव्ह मॅरेज आहे. तरी त्याने मला लग्नाआधी या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली होती. पण तरी आमच्यात या गोष्टीवरून खूप वेळा वाद झाले. म्हणजे इतर संसारात होतात तसेच. आणि तो मला असं म्हणायचा, अगं आता मी नीट वागेन आणि मी सगळं विसरूनही जायचंय. पण तरीही मला त्याच्या वागण्याचा संशय यायला लागला. पण संशय येण्याकरता काही निमित्त तर घडलं असेलच ना? एक म्हणजे त्याचं वागणं बदललं होतं आणि तो नेहमीपेक्षा जास्त चिडचिड करायला लागलेला. आणि त्याच्या दौऱ्याचं प्रमाणही वाढलं होतं. थोडक्यात काय तर तो मला टाळू लागला होता. शिवाय मला एकदा त्याच्या खिशातले किरकोळ कागदही मिळाले, ज्यात बस आणि लोकलचं तिकीट होतं. आता खिशात पण काहीतरी कोंबून ठेवले. आपण ना आता बसची तिकीट खिशात काय. बसचं तिकीट याच्याकडे. इथल्या बसचं, ते 24 तारखेचं. पण हा तर त्या दिवशी दौऱ्यावर होता. बरं, मग पुढे? मग मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मैत्रिणी श्वेताशी डिस्कस केल्या. माझ्या मते तू एक कर. अर्थात ह्या कामासाठी तू दुसऱ्याचा वापर कर. म्हणजे तू यानंतर जेव्हाही दौऱ्यावर जाईल तू त्याचा पाठलाग कर. तो कुठे जातो, काय करतो ते बघ. म्हणजे खरं काय ते लगेच समोर येईल. येस, ही छान आयडिया. अच्छा, मग तिच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही त्यांची माहिती काढली, बरोबर? हो. काय कळलं मग? धक्का बसावा अशी न्यूज. ओह, मग पुढे काय केलं तुम्ही? मी थेट त्या पत्त्यावर गेले. तिथे जाऊन काही कळलं? त्याहून धक्कादायक गोष्ट. नमस्कार. नमस्कार, कोण आपण? मी नलिनी. तुमचे मिस्टर आहेत का घरात? हो आहेत ना, पण काय काम होतं तुमचं त्यांच्याकडे? ते मी त्यांनाच सांगेन, तुम्ही त्यांना बोलवा. बरं ठीक आहे, तुम्ही बसा, मी त्यांना बोलवते. मी इथे ठीक आहे. तुम्ही जरा त्यांना लवकर बोलवा प्लीज. ठीक आहे. अहो बघा कोण आले ते. कोण आहे? ही. नलू, तू इथे? अच्छा, तर हा तुझा दौरा आहे? बापरे, म्हणजे ऑलरेडी पद्माकर विवाहित होते? हो. खूप मोठी फसवणूक केली आहे त्यांनी माझी.
आणि तीही जाणीवपूर्वक. नाही पण ती त्यांची पहिली बायको आहे हे कशावरून म्हणता तुम्ही? कदाचित लग्नानंतरचं त्यांचं हे प्रकरण असू शकतं. मला नाही वाटत. कशावरून? त्या तिच्या वयावरून. शिवाय लग्न करण्याच्या आधीच त्यांनी हे दौरा प्रकरण माझ्याकडून कबूल करून घेतलं होतं. थोडक्यात काय, तर त्यांनी त्या घरातला वेळ सेव्ह करून घेतला. हे बघा, तुम्ही लावलेला अनुमान अगदी बरोबर आहे. बरं, मग आता पुढे आपण काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? मला त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा द्यायची आहे. त्या घटनेनंतर तुमची आणि त्यांची कधी भेट झाली? नाही, म्हणजे 1-2दा त्याने फोन केले, पण मी घेतले नाही. कारण मला त्या माणसाचं तोंडही बघायचं नाहीये. मी बघते माझ्या परीने काय होतंय ते, आणि तसं तुम्हाला कळवते. ठीक आहे? नमस्कार. हे पहा, मी तुम्हाला मूल देऊ शकले नाही हे माहिती आहे मला. आणि यासाठीच तुम्ही हे सगळं केलं असेल तर तुमच्यावर चिडण्याचा आणि रागवण्याचा माझा काही एक अधिकार नाहीये. हे सगळं समजतंय मला. यापुढे काय? पुढे काय, त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळणारच. त्याने माझं हे सगळं करून खूप अपमान केलाय ग. याच्या पुढे तो एवढीशी चूक करायच्या आधी सुद्धा 10 वेळा विचार करेल. पण हे सगळं करून तुला काय मिळणार? समाधान.